सर्वात प्रथम मी ब्राह्मणांच्या चरणांना वंदन करतो, कारण ते अज्ञानामुळे उत्पन्न होणाऱ्या सर्व संशयांचे निराकरण करतात. त्यानंतर मी सर्व गुणांची खाण असलेल्या संत समाजाला प्रेमाने व सुंदर वाणीने प्रणाम करतो. संतांचे चरित्र हे कापसासारखे कल्याणकारक असते, कारण कापसाचे बोंड हे नीरस, स्वच्छ व गुणमय असते. तसेच संतांचे जीवन हे विषयासक्तीरहित असल्याने नीरस असते. कापूस हा पांढरा असतो, त्यासारखे संतांचे हृदय ही अज्ञान व पापरूपी अंधकाराने रहित असते, म्हणून ते उजळ असते. कापसात गुण, तंतू असतात, तसेच संतांच्या हृदयात सद्गुणांचे भांडार असते, म्हणून ते गुणमय असते. ज्याप्रमाणे कापसाचा धागा स्वतःला अर्पण करून सुईचे छिद्र झाकून टाकतो, किंवा ज्याप्रमाणे कापूस हा पिंजणे, सूत कातणे आणि विणणे यांचे कष्ट सहन करून वस्त्राच्या रूपात परिणत होतो आणि दुसऱ्यांची गुह्ये झाकून टाकतो, त्याप्रमाणे संत स्वतः दुःख सहन करून दुसऱ्यांची छिद्रे, दोष झाकून टाकतो. त्यामुळे तो जगामध्ये वंदनीय कीर्ती प्राप्त करतो.